नमस्कार मित्रांनो. शेळीपालन व्यवसाय म्हणजे एक एटीएम आणि हे खरंच एटीएम आहे का ह्याच्याबद्दल हा एक व्हिडिओ आहे. तर सगळ्यात सुरुवातीला आपण शेळीपालनातून मिळणारं उत्पन्न हे काय आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती घेऊ. मी माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलंय की शेळीपालनामध्ये जे आपल्याला उत्पन्न मिळतंय ते उत्पन्न म्हणजे त्या शेळीला होणारे पिल्लं. आता ही पिल्लं किती होतात ह्याच्यावर तुमचं उत्पन्न ठरतं आणि हे किती होतात ह्याच्यापेक्षा त्या झालेल्या पिल्लांमधली किती किती पिल्लं तुमच्याकडे शेवटपर्यंत जगतात हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण की बऱ्याच शेडमध्ये आज जे काही लोक मला विचारतात की माझ्याकडे एका शेळीला 4 पिल्लं झाली, 3 पिल्लं झाली, पण त्याच्यामधले 2 पिल्लं मेली, एकच पिल्लू जिवंत राहिलं, किंवा 2 पिल्लं जिवंत आहेत, एक पिल्लू मेलं. तर ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्याच्यावर तुमचं शेळीपालनातलं उत्पन्न ठरतं. म्हणजे तुमच्या शेळीला जरी 5 पिल्ले झाले किंवा 4 पिल्ले झाले किंवा 1 पिल्लू झालं ह्याच्यावर तुमचं उत्पन्न ठरत नाही. त्या शेळीला पिल्लं झाल्यानंतर ती पिल्लं 5 महिन्यापर्यंत होईपर्यंत त्यापैकी किती पिल्लं जिवंत राहिले याच्यावर तुमच्या शेळीपालनातलं उत्पन्न ठरतं. आणि हे ज्यांना समजतं त्यांनाच शेळीपालनातला खरा नफा होतो. आता बरेच लोक काय करतात की शेळी पालन केल्यानंतर शेळ्यांना खायला बरंच काही आहे, शेळ्यांची व्यवस्थित सोय आहे, पण पिल्लांना काहीच नाहीये. आता ह्या पिल्लांना काहीच नसल्यामुळे पिल्लांची व्यवस्थित वाढ होत नाही, पिल्लांचं व्यवस्थित वजन वाढत नाही, पिल्ले आजारी पडतात. पिल्लांना म्हणजे जे जे म्हणजे त्यांचा जसं ज्या टाईपची पिल्लं दिसायला पाहिजेत एक 4 ते 5 महिन्यानंतर तसे पिल्लं ते होत नाहीत. त्याच्यामुळे त्यांना त्याच्यातून जास्त नफा मिळत नाही. पण लोक खर्च करतात कशावर? शेळींवर. मी असं म्हणत नाही की शेळ्यांवर खर्च करू नका, पण शेळ्यांवर खर्च करायचा आहे त्याच्यासोबतच आपल्याला त्याच्यापासून होणारी पिल्लं, कारण की मेन जे आहेत ते शेळीला होणारे पिल्लं हेच तुमचे उत्पन्न आहे. त्याच्यावर त्या पिल्लांसाठी तुम्ही किती काय करता हे सगळ्यात महत्वाचं आहे. मग शेळीपालनाचं उत्पन्न जर पिल्लांवर डिपेंड होत असेल तर हे उत्पन्न आपल्याला किती वेळेस मिळू शकतं एका वर्षातून? तर आता सध्याचा कन्सेप्ट आहे, जे काही लोक शेळीपालन चालू करायच्या विचारात आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, ते असं ऐकतात की एका वर्षात शेळीला 2दा पिल्लं होतात. हे सगळ्यात चुकीची गोष्ट आहे की एका वर्षात शेळीला दोनदा पिल्ले होतात. एखादी शेळी असते जिला एका वर्षात 2दा पिल्ले होतात. मॅक्झिमम शेळ्या ज्या आहेत त्यांना 1.5 वर्ष लागतो 2दा पिल्ले द्यायला. म्हणजे 8-8 महिने, कमीत कमी 8 ते 9 महिने लागतात शेळीला 2दा पिल्ले द्यायला. आता हे 2दा पिल्लं जर 1.5 वर्षात होत असतील तर तुमचं उत्पन्न हे कसं झालं? तुमचं उत्पन्न हे तुम्हाला 2 वर्षांनी मिळेल, कारण की एकदा पिल्ले झाले तर ते पिल्ले विकायला तुम्हाला 6 महिने लागतात. मग हे 6 महिने होईपर्यंत, कारण की कमीत कमी 6 महिन्यालाच शेळीचे पिल्ल हे विकायला येतात. मग 6 महिन्याला जर तुम्ही शेळीचे पिल्ल विकत असेल आणि जर 1.5 वर्षात 2दा शेळी पिल्ले देत असतील तर तुम्हाला त्या शेळीपासून होणारं उत्पन्न आहे हे उत्पन्न भेटायला, म्हणजे तुम्हाला भेटायला 2 वर्ष लागतील, कारण की 1.5 वर्षात तर शेळी पिल्लच देते. मग आता ह्या 1.5 वर्षातला जो कॅश फ्लो आहे तो खरंच एटीएम सारखा आहे का, हे सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आता जर समजा तुम्ही असा विचार करत असाल की शेळी माझ्या शेळीने एका वर्षात 2दा पिल्लं द्यावीत, हे सगळ्यात चुकीचं होतं. आणि हेच आज आज जेवढे काही लोक जे आहेत, म्हणजे जे काही व्हिडिओ तुम्ही बघताय ते सगळ्यांना जर एक शांतपणे त्यांनी प्रत्येकाने विचार केला की आपण शेळी पालन चालू करताना किंवा जर मला करायचं त्यावेळेस मी काय डोक्यात घेतलेले की मला एक शेळी एका वर्षात किती वेळेस पिल्ले देईल. प्रत्येक जणाला हेच म्हणणं आहे की एक शेळी मला एका वर्षात 2दा पिल्ले देईल, पण हे होत नाही. प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. थेरॉटिकली होतं, पण प्रॅक्टिकली कमीत कमी 1.5 वर्ष लागतात एका शेळीला 2दा पिल्लं द्यायला. आता हे 1.5 वर्षामध्ये जर शेळीनं 2दा पिल्लं दिले तर तुम्हाला उत्पन्न मिळायला त्याला 2 वर्ष लागतील. त्याच्यामुळे शेळीपालन आणि पैसा याचं ज्याला नियोजन आणि ह्याच्यातलं जे फॅक्ट आहे हे ज्याला कळलं त्यालाच खरं शेळीपालनातला पैसा किती आहे तो कळतो. आता बरेच जण, मी आज बऱ्याच पेपरला वगैरे लेख वाचतो की शेळीपालन एक एटीएम, शेळीपालनातून एवढा पैसा होतो, शेळीपालनाचं एटीएम सारखा वापर, शेतकऱ्याला शेळीपालन म्हणजे एक एटीएम सारखं आहे. मग हेच ऐकून मोठे मोठे बिझनेस मधले लोकही याच्यामध्ये उतरतात. म्हणजे ज्यांना शेळीपालनाबद्दल काही माहित नाही त्यांनी पण हेच की एका शेळीला एका वर्षात 2दा पिल्लं होतात. मग एक शेळी जर आपण 10,000ला विकत घेतली, तिला 2 पिल्लं झाले, ती 2 पिल्लं विकले, आपल्याला 10,000 आपले परत आले, म्हणजे एका वर्षात आपलं मुद्दल वापस आलं. आणि त्या शेळीला डबल दुसरे पिल्ले झाल्यानंतर आपल्याला त्याच्यातून तो नफा होतो, म्हणजे एका वर्षात आपले दाम दुप्पट झालं. अशी कॅल्क्युलेशन करून शेळीपालनाबद्दल विचार करतात लोक. आणि बऱ्याच पेपरला लेख हे आहेत की शेळीपालन हे एक एटीएम. आता शेळीपालन एक एटीएम कसं असतं मला ते समजत नाही. एटीएमचा अर्थ काय? तुम्हाला जेव्हा पाहिजे त्यावेळेस तुम्ही त्याच्यातून पैसे काढू शकता.
शेळी पालनात असं खरंच होऊ शकतं का की शेळी पालनातून तुम्हाला ज्यावेळेस पाहिजे त्यावेळेस तुम्ही पैसे काढू शकता? असं कधीच होणार नाही. शेळी पालनातून पैसे मिळण्याचा एक ठराविक टाइम आहे. त्या टाइम मध्येच तुम्हाला शेळी पालनातून पैसे मिळतील. त्याच्यामुळे शेळी पालन एक एटीएम असा विचार करून जर तुम्ही शेळी पालन चालू करत असाल, ही एक निव्वळ फसवणूक आहे, तुम्हाला जर कोणी सांगितलेलं असेल तर. शेळी पालन एक एटीएम नाहीये. एटीएम, कारण की एटीएमचा अर्थ मी आधीच सांगतोय की एटीएम म्हणजे एनी टाइम मनी, जेव्हा तुम्हाला पाहिजे त्यावेळेस तुम्ही पैसा काढला, आणि शेळी पालनात ते पॉसिबल नाहीये. कारण की शेळीला जर पिल्ले 6 महिन्यानंतर जर एकदा झाले तर ती पिल्लं कमीत कमी 5 महिने तुम्हाला सांभाळावे लागतील, आणि त्याच्यानंतर तुम्ही ते पिल्लं विकू शकता. म्हणजे तुम्हाला जे आहे शेळी पालन चालू केल्यापासून कमीत कमी 9, म्हणजे जर तुमच्याकडे गाभण शेळ्या असतील तर 6व्या महिन्यात, आणि जर तुमच्याकडे येऊन गाभा गेली असेल तर 1 वर्षात पैसे मिळतील. त्याच्यामुळे हे शेळी पालन एटीएम कसं झालं? आणि शेळी पालनात दाम दुप्पट होते खरं आहे, पण केव्हा होते? जर तुम्हाला तुमच्याकडे जेवढ्या शेळीला करड झाली ती सगळीच्या सगळी करड जर जिवंत राहिली तर ते दाम दुप्पट होते. तर आणि जर आपल्याला शेळी पालनाचा एक खूप मोठ्या प्रमाणात नफ्याचा विचार करायचा असेल तर त्या करडांबद्दल सुरुवातीला विचार करावा लागेल. शेळीला होणाऱ्या पिल्लांबद्दल सुरुवातीला विचार करावा लागेल की ती पिल्ल, ती करड कसे आणि म्हणजे कशी त्यांची वाढ होईल, कसे त्यांना म्हणजे त्यांची मृत्यू कशी थांबवता येईल, याच्याबद्दल सगळ्यात सुरुवातीला विचार करायला पाहिजे. नाही आणि आपण काय विचार करतोय की शेळी पालन चालू केले की शेळीला एका वर्षात 2दा पिल्ल होणार आणि ते 2 पिल्ले आपण विकणार. अरे बाबा, तुमच्याकडे जिवंतच राहिले नाही तर विकणार कसे? आणि मॅक्झिमम शेडचा हाच प्रॉब्लेम झालेला आहे की बंदिस्त शेळी पालनामध्ये जी पिल्ल तयार जन्माला आली ती मॅक्झिमम शेडमध्ये, म्हणजे आज मी असं सांगायला मला काही असं वाटणार नाही की 99% शेडमध्ये शेळी पालनातले जेवढे पिल्ले जन्माला आले तेवढे सगळे शेवटपर्यंत जगलेत. हे असं कुठंच झालेलं नाही. 1000% शेड अशा आहेत की ज्यांच्याकडे जेवढे पिल्ल होत आहेत तेवढे जिवंत राहत आहेत. पण मॅक्झिमम शेड मध्ये काय होतंय की जेवढे पिल्ले होत आहेत त्याच्यातले हायेस्ट म्हणजे 50% किंवा 30% एवढेच पिल्ले जिवंत राहतात, बाकीचे सगळे पिल्ले मरत आहेत. मग जर सगळे पिल्ले जर मरतायत तर तुमच्याकडे शेळी पालनातून तुम्हाला नफा कसा होणार? कारण की जर एका शेळी पालनाला जर शेळी पालनामध्ये, बंदिस्त शेळी पालनामध्ये एका शेळीला जर समजा 2 पिल्ल झाली तर एक पिल्लू जे आहे हे तिच्या त्या शेळीवर झालेल्या खर्चामध्ये तिचा जातो आणि एक पिल्लू तुमच्या नफ्यामध्ये उडतं. एका शेळीला जर एका शेळी पालनामध्ये 3 पिल्ल झाली तर 1.5 पिल्ले जे आहेत हे तिच्या खर्चामध्ये जातात आणि 1.5 पिल्ले तुमच्या नफ्यामध्ये उरतात. मग यावेळेस जर समजा 1.5 पिल्ल झाले तर 2 पिल्ले म्हणजे 3 पिल्ल झालेत आणि तुमच्या शेळीला 2 पिल्ल मेली आणि एकच पिल्लू जिवंत राहिलं तर तुमचा नफा नाहीच, तुम्ही उलट तुमचा नुकसान झालेलं. त्याच्यामुळे शेळी पालन आणि पैसा, शेळी पालनामध्ये पैसा आहे, भरपूर पैसा आहे, पण त्याच्यासाठी तुमचं नियोजन कसं आहे, तुम्ही तुमच्याकडे किती मृत्यू किती कमी झालेली आहे ह्याच्यावर तुमचा शेळी पालनातला पैसा ठरतो. पण ह्याचा अर्थ असा नाही होत की शेळी पालन एक एटीएम आहे. कारण की बरेच जण असं म्हणतात की शेळी पालन म्हणजे एका वर्षात दाम दुप्पट होत नाही, क्लिअरली होत नाही. आणि मी हे नक्की म्हणजे असं प्रूव्ह करून दाखवू शकतो की, आणि जे लोक ज्या काही तुम्ही जे काही यशोगाथामधून ऐकत आहात त्याच्यामधल्या किती यशोगाथा खरंच खऱ्या आहेत हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण की मी वाचलं एका ह्याच्यामध्ये लेख आला होता की शेळी पालन एक एटीएम, त्याच्यामध्ये त्यांनी कॅल्क्युलेशन दिली होती की शेळी पालनातून कसं लोकांनी किती कमवलं, काय कमवलं. आणि ऍक्च्युअल काय होतंय की ह्या चुकीच्या लेखांमुळे, या चुकीच्या गोष्टींमुळे बाकीचे जे लोक शेळी पालन करतायत त्यांना एक चुकीचा मार्ग दिसतोय, आणि त्या चुकीच्या गायडन्समुळे ते बरीच इन्व्हेस्टमेंट करतात आणि नंतर नुकसान लॉस मध्ये गेल्यानंतर म्हणतात की अरे आपण तर असं ऐकलं होतं. जर तुम्ही खरंच शेळी पालनात किती नफा होतो हे तुम्हाला आधीच तुमच्या डोक्यात क्लिअर आहे तर तुम्ही त्याच्याबद्दल, आणि तो कसा होतो, तो होण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं हे जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला शेळी पालनातून पैसा मिळतो. पण शेळी पालन हे एटीएम सारखा पैसा मिळणारी गोष्ट नाही. असं जर झालं तर तुमच्याकडे शेळ्याच उरणार नाहीत. म्हणजे तुम्हाला जर शेळी पालनातून पैसा पाहिजे असेल तर तुम्हाला शेळी म्हणजे आज पैसा पाहिजे, आज एक शेळी विकली, उद्या पैसा पाहिजे, उद्या एक शेळी विकली. हे कधी शक्य होईल? जर मग तुम्ही रोज एक शेळी विकत राहिले, आणि रोज एक शेळी विकत राहिले तर मग तुमच्याकडे शेळ्या उरणार कशा, तुम्ही शेळी पालन करणार कसं? त्याच्यावर शेळी पालनात पैसा आहे, शेळी पालनात पैसा हा त्यांच्या होणाऱ्या करडातून आहे, पण शेळी पालन एक एटीएम नाहीये. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या येणाऱ्या नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझ्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे. ज्यांना माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्सची लिंक वापर करून माझा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा. माझं फेसबुक पेज सुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, फेसबुक पेज लाईक करा. आणि व्हॉट्सअप ग्रुप जॉईन झाल्यानंतर फक्त आणि फक्त शेळी पालनाबद्दलच मेसेज करा. दुसरे मेसेज केल्यानंतर मी डायरेक्टली माझ्या ग्रुपमधून रिमूव्ह करतो. धन्यवाद.